त्या अमरावतीमध्ये आपण पाहतोय की भाजप उमेदवार प्रवीण पोटे हे विजयी झालेले आहेत। अमरावतीमध्ये हर्षजित देशमुख काँग्रेस उमेदवार यांचा मोठा पराभव। शुभम पायस्कर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, जे घडायचं होतं ते घडलंय, प्रवीण पोटे विजयी झाले आहेत, मात्र काँग्रेसचा दारुण पराभव। सागर, नक्कीच जर पाहिलं तर सुरुवातीपासूनच ही संपूर्ण निवडणूक एकतर्फा निवडणूक झालेली होती आणि या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे जो आहे यांचा विजय झालेला आहे। केवळ पोटेंच्या विजयाची औपचारिक घोषणा जी आहे ते निवडणूक विभागाकडून व्हायची आहे। या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची मतं मोठ्या प्रमाणात फुटलेली होती आणि नेमकं आता किती मतं फुटलेली आहेत या संदर्भातला आकडाही थोड्या वेळात पुढे येणार आहे। मात्र तुर्तास प्रवीण पोटेंचा या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय झालेला आहे। 100 मतांपेक्षा अधिकचा आकडा जो आहे तो प्रवीण पोटेंनी क्रॉस केलेला आहे। 100 पेक्षा अधिकच्या मतांनी पोटेंचा मोठा विजय झालेला आहे। थोड्याच वेळात याबाबतची अधिकृत घोषणा होईल सागर। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर पोटेंच्या विजयानंतर भाजपनेही आता जल्लोष सुरू केलाय। नक्की शुभम, एक महत्त्वाचं मला तुम्हाला विचारायचं आहे की रुग्णालयात थांबून डिजिटल प्रचार करणारे हर्षजित देशमुख यांना किती मतदान झालंय? एकूण जर पाहिलं तर थोड्या वेळात जर पाहिलं तर हा संपूर्ण आकडा जो आहे तो अधिकृतरित्या समोर येईल। हर्षजित देशमुख यांचा या निवडणुकीमध्ये मोठा पराभव झालेला आहे। काँग्रेस आणि महाविकास आघाडीची मतं जी आहेत या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात फुटलेली आहेत। ही मतं जी आहेत ती भाजपच्या पारड्यामध्ये गेलेली आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे। अर्थातच धन्यवाद शुभम, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। अमरावतीमध्ये जे काही घडलं, ज्या पद्धतीनं खरं तर काँग्रेसच्या उमेदवारानं एक प्रकारे आपण म्हणू शकतो सरेंडरच केलं होतं, त्यानंतर हा विजय अर्थातच सगळ्यांना माहितीच होता।